विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पहिल्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे। तर आपला हा आज S3चा पिरियड आहे आणि त्यामध्ये या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ काय आहे, वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी सार्वजनिक आयव्ययाच्या व्याख्या कोणकोणत्या केल्या आहेत आणि सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप कसं आहे, ह्या दोन मुद्द्यांचा विचार आपल्याला या पिरियडला, ह्या व्हिडिओ लेक्चरला किंवा ऑनलाईन लेक्चरला करायचा आहे। तर प्रथम आपण सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ आणि सार्वजनिक आयव्ययाची वेगवेगळ्या तज्ज्ञांनी कोणकोणती व्याख्या केली आहे त्याचा विचार करूया आणि नंतर आपण सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपाकडे जाऊया। तर सार्वजनिक आयव्यय हा अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। अर्थव्यवस्था ही सार्वजनिक आयव्ययाच्या तत्वावरच चालत असते। सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकार उत्पन्न कसं मिळवते आणि खर्च कसा करते याचा अभ्यास हा केला जातो। सार्वजनिक आयव्ययाला इंग्लिशमध्ये पब्लिक फायनान्स असे म्हणतात। या पब्लिक फायनान्समधील पब्लिकचा अर्थ लोक आणि फायनान्सचा अर्थ वित्त असा होतो। म्हणजेच पब्लिक फायनान्सचा अर्थ लोकवित्त असा होतो। परंतु लोकांच्या वित्ताचा अभ्यास सार्वजनिक आयव्ययात केला जात नाही, तर जनतेचे प्रतिनिधित्व करणारे जे सरकार असते त्या सरकारच्या वित्तीय व्यवस्थापनाच्या किंवा आर्थिक व्यवस्थापनाचा अभ्यास हा सार्वजनिक आयव्ययामध्ये होत असतो। सार्वजनिक आयव्यय हा विषय तसा फार जुना आहे, कारण प्राचीन काळीसुद्धा राजरजवाड्यांच्या काळातही सार्वजनिक आयव्ययाच्या तत्वांचे पालन केले जात होते। राजे लोक आपल्या राज्यात सुधारणा करण्यासाठी तसेच परकीय आक्रमणापासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी जनतेकडून कर वसूल करीत होते। सार्वजनिक आयव्ययाला राजस्व असंही म्हणतात। आणि एक लक्षात ठेवा, लायब्ररीमध्ये जर तुम्हाला आपल्या या पेपरची पुस्तकं पाहिजे असतील तर राजस्व, सार्वजनिक आयव्यय, सार्वजनिक अर्थकारण या नावाची पुस्तकंसुद्धा याच पेपरशी संबंधित आहे आणि म्हणून तुम्ही ती घ्यायला हरकत नाही। तर अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययालाच राजस्व असंही म्हणतात। तर यामध्ये सरकारी उत्पन्नाचा आणि सरकारी खर्चाचा अभ्यास होत असतो। सरकार वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळवत असते। सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत, तसेच सरकारला अनेक बाबींवर खर्च करावा लागतो, म्हणून सरकारी खर्चाचे मार्ग कोणते याचा अभ्यास सार्वजनिक आयव्ययामध्ये होत असतो। याचाच अर्थ सरकारी उत्पन्नाचे स्रोत आणि सरकारी खर्चाचे मार्ग किंवा सरकारी खर्चाच्या वाटा यांचा अभ्यास सार्वजनिक आयव्ययामध्ये होत असतो। सरकारी उत्पन्न आणि सरकारी खर्च यांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय। सार्वजनिक आयव्यय, आयव्यय हा जर शब्द आपण विचारात घेतला तर आयचा अर्थ मिळकत असा होतो आणि व्ययचा अर्थ खर्च असा होतो। म्हणून सार्वजनिक आयव्ययात सार्वजनिक उत्पन्न व सार्वजनिक खर्चाचा अभ्यास केला जातो। तर अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकार उत्पन्न कसे मिळवते आणि सरकार कसे खर्च करते याचा अभ्यास केला जातो। आता आपण पुढचा मुद्दा विचारात घेऊया, सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या। वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी सार्वजनिक आयव्ययाच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत। त्यातील काही महत्त्वाच्या व्याख्या आपण आता बघणार आहोत। त्यातील पहिली व्याख्या आहे डॉक्टर डॉल्टन यांची। डॉक्टर डॉल्टन असं म्हणतात की सार्वजनिक आयव्यय हा विषय अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असणाऱ्या अनेक विषयांपैकी एक विषय असून त्यात उत्पन्न व खर्चाचा मेळ कसा घातला जातो याचा अभ्यास केला जातो। याचा अर्थ डॉल्टन यांच्या मते सार्वजनिक हा विषय अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर जे अनेक विषय आहेत
त्या विषयांपैकी एक विषय आहे आणि त्यात उत्पन्न आणि खर्चाचा मेळ कसा घातला जातो याचा अभ्यास केला जातो. पुढची व्याख्या आहे प्रोफेसर फिंडले शिरास यांची. तर प्रोफेसर फिंडले शिरास असं म्हणतात, सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळविण्याच्या व खर्च करण्याच्या पद्धतीशी ज्याचा संबंध आहे त्या शास्त्राला राजस्व असे म्हणतात. तर फिंडले शिरास यांना असं म्हणायचं आहे की सार्वजनिक सत्तांचा उत्पन्न मिळवण्याच्या आणि खर्च करण्याच्या ज्या पद्धती आहे आणि ह्या उत्पन्न मिळवण्याच्या आणि खर्च करण्याच्या पद्धतीशी ज्याचा संबंध असतो तर त्याला राजस्व असे म्हणतात. तर या व्याख्यांवरून सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की फिंडले शिरास यांना असं म्हणायचं आहे की सार्वजनिक सत्ता उत्पन्न मिळवत असतात, खर्च करत असतात आणि उत्पन्न मिळवणं आणि खर्च करणं यांच्यामध्ये जो काही संबंध असतो तर त्या संबंधालाच राजस्व असं म्हणतात. तर फिंडले शिरास यांनीसुद्धा तेच सांगितलेलं आहे की सार्वजनिक सत्तांचं उत्पन्न मिळवण्याचं आणि खर्च करण्याचं जे कार्य असतं आणि त्याचा जो संबंध असतो त्यालाच राजस्व किंवा सार्वजनिक आयव्यय म्हणतात. तर ह्या दोन महत्त्वाच्या व्याख्या आपण पाहिल्या आहेत. एक तिसरी व्याख्या, एक छोटी साधी सुटसुटीत तुम्हाला लगेच समजण्यासारखी सर्वसाधारण व्याख्या आहे. तर ती व्याख्या अशी की सार्वजनिक उत्पन्न व सार्वजनिक खर्च यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. तर अशा रीतीने या व्याख्येनुसार सुद्धा आपल्या लक्षात येतं की सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. तर ह्या सर्व बाबींवरून तुमच्या लक्षात आलं असेल की सरकारचं उत्पन्न मिळवणं आणि खर्च करणं हे दोन महत्त्वाचे कार्य असतात. ज्याप्रमाणे व्यक्ती उत्पन्न मिळवत असते, खर्च करत असते, त्याचप्रमाणे सरकारला सुद्धा हे कार्य करावं लागतं. व्यक्ती ज्याप्रमाणे उत्पन्न खर्चामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न करत असते त्याचप्रमाणे सरकार उत्पन्न आणि खर्चामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न करत असते. आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकार उत्पन्न कसे मिळवते आणि खर्च कसा करते याचा अभ्यास केला जातो. तर खाजगी व्यक्ती उत्पन्न कसे मिळवते आणि कसे खर्च करते यामध्ये मात्र खाजगी आयव्यय असं त्याला म्हणत असतात. खाजगी आयव्ययाचा विचार आपल्याला पुढील मुद्द्यांमध्ये करावयाचा आहे. तूर्त आपण तो विषय बाजूला ठेवूया आणि आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे नेचर ऑफ पब्लिक फायनान्स. यालाच मराठीत म्हणतात सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप. तर सार्वजनिक आयव्यय हा विषय सार्वजनिक उत्पन्न व सार्वजनिक खर्च यांच्याशी संबंधित आहे. सार्वजनिक या ठिकाणी सरकार ह्या संकल्पनेचा विचार करायचा आहे, कारण सार्वजनिक म्हटलं की तिथे आपल्याला शासन किंवा सरकार ही संकल्पना संबोधित असते. म्हणून सार्वजनिक आयव्यय हा विषय सार्वजनिक उत्पन्न व सार्वजनिक खर्च यांच्याशी संबंधित असतो. सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपाचा जर विचार केला तर सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपात परिस्थितीनुसार बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे देशाची राजकीय प्रणाली कशी आहे यावरही सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप अवलंबून असते. देशातील सरकार लोकशाहीचे आहे का हुकुमशाहीचे आहे यावरही सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे अवलंबून असते. सरकारच्या विचारसरणीतील बदलानुसार सार्वजनिक आयव्ययाचं धोरण बदलत गेल्याचे दिसून येते. 19व्या शतकात सनातनपंथीय अर्थतज्ज्ञांची विचारसरणी प्रचलित होती. सनातनपंथीय अर्थतज्ज्ञांमध्ये ॲडम स्मिथ, रिकार्डो स्थे यांचा समावेश केला जातो. सनातनपंथीय अर्थतज्ज्ञ निरहस्तक्षेपवादी विचाराचे होते. याचा विचार आपण मागच्या वर्षी S2च्या पिरियडला बऱ्याच अशा प्रमाणामध्ये केलेला आहे, पण तरीसुद्धा यातील काही मुद्द्यांचा आपल्याला पुन्हा इथे विचार करावा लागणार आहे. तर सनातनपंथीय अर्थतज्ज्ञ हे निरहस्तक्षेपवादी होते. त्यांच्या मते
सरकारचा अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप मर्यादित असावा. सरकारने फक्त महत्त्वाची आणि जनता करू शकणार नाही अशीच कार्य करावी. अंतर्गत शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे, न्यायदान करणे, परकीय चलन नियंत्रण करणे ही कार्ये सरकारने करावी. तसेच जनता करू शकणार नाही अशी कार्य म्हणजेच वाहतूक दळणवळणाच्या सोयी करणं, पाणी पुरवठ्याच्या सोयी करणं, वीज पुरवठ्याच्या सोयी करणं, पूल बांधणे, बंदरे बांधणे, बाग बगीचे तयार करणे ही कार्य सरकारने करावी, कारण ही कार्य जनता करू शकणार नाही. तर अशा रीतीने सनातनपंथीय अर्थतज्ज्ञांच्या मते सरकारची कार्य ही मर्यादित असावी, लिमिटेड असावी. त्यासाठी सरकारने खर्चही कमीत कमी करावा आणि उत्पन्नही कमीत कमी मिळवावे आणि सरकारने तर कर्ज घेऊच नाही. सनातनपंथीय अर्थतज्ज्ञांचा कर्ज घेण्याला सक्त विरोध होता. ते कर्ज घेणं म्हणजे अप्रतिष्ठेचे लक्षण मानत होते. ते म्हणायचे की ज्या राष्ट्राची आर्थिक खपत खालावत असते तेच राष्ट्र कर्ज घेत असतं, कर्जाच्या मार्गाचा अवलंब करत असते. अशा रीतीने सनातनपंथीय अर्थतज्ज्ञांचा सार्वजनिक आयव्ययाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय संकुचित होता. ते म्हणत होते की सरकारने उत्पन्नही कमी मिळवायचं, खर्चही कमी करायचा आणि कर्ज तर घ्यायचाच नाही. पण या विचारसरणीत परिस्थितीनुसार बदल झाला. 1929 मध्ये जी जागतिक महामंदी निर्माण झाली होती ती सनातनपंथीयांच्या विचारसरणीने दूर होऊ शकली नाही. त्यावेळेला केन्सने दी जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाने जागतिक महामंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. केन्सने आपल्या या ग्रंथामध्ये दी जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामध्ये त्याने सरकारी हस्तक्षेपाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे व्यापारचक्राचं, तेजीमंदीचं व्यापारचक्र अर्थव्यवस्थेत निर्माण झालं तर काय केलं पाहिजे, कोणत्या उपाययोजना ह्या अवलंबिल्या पाहिजे याचं स्पष्टीकरणसुद्धा केन्सने आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि या ग्रंथामुळे जगातील जवळजवळ सर्व अर्थव्यवस्था जागतिक मंदीतून बाहेर पडल्या आणि सर्वच देशांना सरकारी हस्तक्षेपाचं महत्त्व त्यावेळेपासून मान्य होऊ लागलं आणि तेव्हापासून सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपात बदल झाला. सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे संकुचिततेकडून उदारतेकडे वळलं. सरकारने उत्पन्नही जास्त मिळवलं पाहिजे, खर्चही जास्त केला पाहिजे ही विचारसरणी तेव्हा पुढे आली. जर अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल, आर्थिक समस्यांमधून जर अर्थव्यवस्थेला बाहेर काढायचं असेल तर सरकारने उत्पन्नही जास्त मिळवावं आणि खर्चही जास्त करावा अशी विचारसरणी तेव्हा पुढे आली. तर अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययाचं उदात्त स्वरूप होण्यासाठी कल्याणकारी राज्याची निर्मिती हे सुद्धा कारण ठरलं. कारण अनेक देशांनी कल्याणकारी राज्याचा स्वीकार केला आणि कल्याणकारी राज्याचा स्वीकार केलेले देश हे खर्चाकडे कुठेही काटछाट करत नाही. उत्पन्न आणि खर्च याकडे ते मर्यादित दृष्टीने पाहत नाही आणि अशा रीतीने उत्पन्न मिळवायचे जास्त, खर्चही जास्त करायचा असं धोरण पुढे आलं. मग दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली. त्यांनी कल्याणकारी राज्याचा स्वीकार केला. कल्याणकारी राज्यांचा स्वीकार केल्यामुळे सुद्धा सरकारी खर्चामध्ये वाढ झाली. सरकारचा खर्च वाढला आणि खर्च वाढल्यामुळे सरकारला सुद्धा उत्पन्न जास्त मिळवणं भाग पडलं आणि उत्पन्नही कसं जास्त मिळवायचं आणि खर्च कसा जास्त करायचा असा विचार सरकार करू लागले. तर अशा रीतीने कल्याणकारी राज्याच्या स्वीकारामुळे सुद्धा उत्पन्नही जास्तीत जास्त मिळवावा आणि खर्चही जास्त मिळवावा, खर्चही जास्त करावा अशी विचारसरणी पुढे आली. आणि उत्पन्न कमीत कमी मिळवावे, खर्च कमीत कमी करावा, कर्ज तर घेऊच नाही अशी विचारसरणी मागे पडली. अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपात परिस्थितीनुरूप बदल होत असल्याचे दिसून येते. आपण जर आता वर्तमान काळाचा किंवा 1991 नंतरच्या काळाचा जर विचार केला
तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या भारतामध्ये 1991 पासून खाऊजा धोरणाचा स्वीकार केलेला आहे. खाऊजा धोरण म्हणजेच खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचा धोरणाचा स्वीकार केलेला आहे आणि देशावर आर्थिक संकट कोसळल्यामुळे आपल्याला या धोरणाचा स्वीकार हा करावा लागला होता. तर खाऊजा धोरणामुळे किंवा खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणामुळे पुन्हा सरकारी खर्चात काटछाट आलेली आहे. कारण खाजगीकरणाला वाव देण्यात आलेला आहे, उदारीकरणाचं धोरण स्वीकारण्यात आलं आणि त्यामुळे पुन्हा कुठेतरी सरकारी खर्चाला कात्री लागलेली आहे. आणि पुन्हा मग आपण जरी सनातनपंथीयांच्या विचारसरणी इतका संकुचिततेकडे वळलो नसलो तरीसुद्धा थोडेफार प्रमाणात तरी संकुचिततेकडे वळलेलो आहोत. BOT तत्त्वाचं पालन केलं जात आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा असं तत्त्व हे पालन केलं जात आहे. आणि खाजगीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केल्यामुळे, उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केल्यामुळे पुन्हा सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे बदलत असल्याचं दिसून येतं. तर अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपात परिस्थितीनुसार बदल होतो. सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे नेहमी सारखं नसतं. देशातील सरकार कोणत्या प्रकारचं आहे, लोकशाहीचं आहे का हुकुमशाहीचं आहे, यावर सुद्धा ते सरकार उत्पन्न किती मिळवतं, कसं मिळवतं, खर्च कसा करतो, कोणकोणत्या बाबींवर करतो हे अवलंबून असतो. परिस्थिती पाहून सरकारला उत्पन्नात वाढ करावी लागते, खर्चात वाढ करावी लागते. वर्तमान काळाचा विचार केला, गेल्या 4 महिन्यापासूनचा कोरोना समस्येचा विचार केला तर पुन्हा सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपात आपल्याला बदल झाल्याचं दिसून येतं आहे. सरकारचं उत्पन्न मिळवण्याचं आणि खर्च करण्याचं धोरण हे बदलत असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या विकासाचा सुद्धा परिणाम सार्वजनिक आयव्ययाच्या धोरणावर होत असतो. ठीक आहे, स्टॉप.